प्रामुख्यानं 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये रिक्षा, टॅक्सी चालक तसेच भविष्यामध्ये ओला, उबेर, रॅपिडो किंवा बाईक टॅक्सी यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि MMR क्षेत्रामध्ये आहे आणि मराठी भाषिकांना हिंदी भाषा न समजणाऱ्या काही लोकांनी केलेल्या तक्रारीवरून आपण 1 मे पासून RTOच्या माध्यमातून एक उपक्रम आपण करतोय आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून तो जो रिक्षा चालक आहे त्याला किंवा टॅक्सी चालक आहे त्याला मराठी भाषा येते की नाही हे आपण तपासणार आहोत. सुरुवातीपासून महाराष्ट्राची आणि प्रामुख्याने परिवहन डिपार्टमेंटची ही भूमिकाच राहिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं अनिवार्य आणि तो आपला अधिकार आहे, आपला तो हक्क आहे आणि त्या माध्यमातून ही मोहीम आम्ही करतोय. प्रामुख्यानं अनेक साहित्यिकांनी ही मोहीम राबवत असताना मला स्वतः फोन करून सांगितलं होतं की आम्ही ह्या कामी तुम्ही जो पुढाकार घेताय तो खरोखर अभिमानास्पद आहे आणि आम्ही तुम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करायला सोबत तयार आहोत. मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या वतीनं कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले. मला म्हणजे अभिमान ह्या गोष्टीचा आहे की अक्षरशः म्हणजे आमिर खानला सुद्धा मराठी शिकवणारी लोक ही आहेत. म्हणजे यांच्यापैकी आमिर खानला मराठी शिकवणारी लोक आणि मी अनेक चॅनलवर बघितलं की मराठीमध्ये अस्खलित आमिर खान बोलू शकतो. किंबहुना रितेश देशमुख यांची पत्नी जेनेलिया हिला सुद्धा मराठी शिकवणारी लोक ह्यामध्ये आहेत. म्हणजे अनेक हिंदी भाषिकांना आणि तारे तारकांना सुद्धा मराठी शिकवणारी ही सगळी मंडळी आहे आणि आज हीच मंडळी पुढाकार घेत आहेत की आम्ही रिक्षा टॅक्सी चालकांना सुद्धा मराठी शिकू. प्रामुख्यानं कोकण मराठी साहित्य परिषदेचे 72 विभाग आहे. या 72 विभागांना आता जबाबदारी उचललेली आहे की आम्ही आमचे विविध ठिकाणी जे विभाग आहेत त्या विभागाच्या आम्ही आमच्या शाखेला कळू आणि त्या माध्यमातून एक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अतिशय सोप्या भाषेमध्ये कळेल आणि समजेल आणि त्याला बोलता येईल अशा पद्धतीने आम्ही एक अभ्यासक्रम आता तयार करतोय आणि आजच ते अभ्यासक्रमाची कशी साधारण मांडणी असेल त्या पद्धतीने हे आताच बसून निर्णय घेणार आहेत. आणि त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघानं सुद्धा पुढाकार घेतलेले आहेत. मेंदळे ताईंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण लोकमान्य टिळकांच्या नात असलेल्या आमच्या पंथी असलेल्या आमच्या मेंदळे ताईंनी अनेक मराठी भाषेसाठी उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ते आताही वर्ग त्यांचे घेण्याचं चालू आहे. आताही ते अनेक हिंदी भाषिकांना त्यांच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून मराठी शिकवतात. अनेक हिंदी भाषिक जे आहेत ते नोकरीला लागत असताना किंवा त्यांना इतर कामांसाठी जेव्हा मराठीची शिकण्याची गरज असते तेव्हा ते त्यांच्याकडनं मराठी शिकतात. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मराठी भाषा शिकल्यानंतर समोरच्या व्यक्तीला मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं प्रमाणपत्र दिलं जाते. ते प्रमाणपत्र राज्य शासनानं मंजूर केल्यानुसार आहे. म्हणजे एक प्रमाणपत्र त्यांचं असं नाही आहे की कुठल्या तरी संस्थेनं असंच दिलेलं आहे. राज्य शासनाचे मान्यता प्राप्त प्रमाणपत्र त्या देतात. त्यामुळे त्याचा फायदा असा होणार आहे की यांच्याकडे जर मराठी कोणी शिकलं तर आम्ही भविष्यामध्ये लायसन्स देताना, बॅच देताना किंवा परमिट देताना ते प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे का अशी सुद्धा आम्ही अट घालू शकतो जेणेकरून ह्या प्रमाणपत्रानुसारच समोरच्याला लायसन, बॅच किंवा आम्ही परमिट देऊ शकू. त्यामुळे अतिशय सकारात्मक भूमिका ही मराठी साहित्य संघाने घेतलेली आहे. कौशल इनामदार ज्यांचं पहिलं गीत लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी हे पहिलं गीत त्यांनी मराठी भाषेविषयी आणि अभिमान गीत त्यांनी गायलं होतं आणि ठाण्याच्याच दादोजी कोंडदेव स्टेडियमवर त्यांनी ते पहिलं अभिमान गीत सादर केलं होतं. आशाताई त्या कार्यक्रमाला होत्या आणि त्यांच्यासमोर त्यांनी ते अभिमान गीत 25 वर्षापूर्वी सादर केलं होतं आणि मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. त्यामुळे कदाचित आता कौशल इनामदार सुद्धा यामध्ये पुढाकार घेत आहेत. 27 तारखेला आम्ही त्यांच्याबरोबर बैठक घेतोय आणि मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, वादविवाद टाळू नये
आणि वादविवाद होत असताना FIR होतात, तक्रारी दाखल होतात, पोलिसांमध्ये गुन्हे दाखल होतात. ते गुन्हे होऊ नये यासाठी आम्ही हा उपक्रम राबवतोय. प्रामुख्यानं कोकण मराठी साहित्य परिषद किंवा मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं जर ह्या ट्युशन्स किंवा मराठी शिकवण्याची मोहीम राबवली गेली तर खरोखर त्या हिंदी भाषिक रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा मराठी येऊ शकेल. तर आम्ही बघतोय काही लोक फक्त राजकीय पक्षाच्या पोळ्या भाजण्याकरता आम्ही इथे मराठीचे क्लास घेतो, तिकडे मराठीचे क्लास घेतो, शूटिंग झालं, फोटोग्राफी झाली की ते क्लासेस तिकडनं ते फळे वगैरे कुठे दिसत पण नाही. काही ठिकाणी स्टेशनवर असं बॅनर लावतात की आम्ही हिंदी भाषिकांना मराठी शिकू, परंतु नंतर मग ते पेपरात बातमी आली किंवा टीव्हीवर बातमी आली की नंतर मग दुसऱ्या दिवशी मात्र ते बोर्ड दिसत नाही, ती शाळा पण दिसत नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठीचा अभिमान असलेली ही जी मंडळी आज बसलेली आहे, जी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत, मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून अनेक हिंदी भाषिकांना त्यांनी मराठी शिकवलेलं आहे, अशी मंडळी आम्ही आता सोबत घेतोय. आणि ह्या मंडळीच्या माध्यमातून आम्ही हिंदी भाषिक ड्रायव्हर्सना हे मराठी शिकवण्याचा निर्णय आज आमच्या RTO डिपार्टमेंटनं घेतलेला आहे. मराठी भाषा शिकण्यासाठी जी काही साधारणतः 2 पानी आपण एक पुस्तिका तयार करतोय आणि त्या पुस्तिका सुद्धा आजच तयार होणार आहे, जेणेकरून 1 मे पासून आम्ही त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांना देऊ. नाही, मी सांगितलं ना 72 शाखा आता त्या संदर्भात म्हणजे आमची आता बैठक झाली, परंतु मला असं वाटतं की ह्या संदर्भात आता कशा पद्धतीनं होईल त्याचं मेंदळे मॅडम आणि आमचे बाकीचे लोक मार्गदर्शन करतील. पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी म्हटलंय की 2017ला या संदर्भातला निकाल लागलेला आहे, तुम्हाला या निकालाची किंवा अशा पद्धतीची तुम्ही सक्ती करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन वागताय असं त्यांनी तुम्हाला खडसावलं. कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही काही वागत नाहीये. आम्ही न्यायदेवतेचा मान सन्मान ठेवूनच जे काही निर्णय आहेत ते RTO डिपार्टमेंटचे घेतो. सदावर्तेंच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो, त्यांच्या बँकेचं अध्यक्षपद त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांकडे होतं, परंतु 16 तारखेला जी बँकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार जे होते ते निवडून आले आणि बँक त्यांच्या ताब्यातनं गेली, म्हणून त्यांनी ह्या मराठीचा जो मुद्दा आम्ही प्रामुख्याने घेतलेला त्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. पण ठीक आहे, आता त्यांच्या भूमिकेकडे काही मी जास्त बघणार नाहीये, परंतु कायद्याच्या कक्षेमध्येच आम्ही राहून काम करतो हे आवर्जून ह्या ठिकाणी सांगतो. आणि बाकी अशा काही फालतूगिरी करणारी जी काही लोक असतात त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं मी माझं कर्तव्य असं आहे असं समजत नाही. मराठी महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी तुम्हाला यावंच लागेल, अशा पद्धतीची भूमिका RTOची आहे. आणि ही भूमिका निभावत असताना काही अडचणी आमच्या ड्रायव्हर्सना आहेत, त्या अडचणी दूर करण्यासाठी ही मंडळी आमच्या सोबत आहे. त्यामुळे ह्या मंडळीच्या माध्यमातून आम्ही मराठी ज्यांना येत नसेल, शिकण्याची त्यांची वृत्ती असेल, आम्ही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू, परंतु मुजोरी करतील आणि तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही मराठी शिकणार नाही, ही भूमिका योग्य नाही. माझी स्पष्टपणे भूमिका महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी तुम्हाला यावंच लागेल. 4 तारखेला जे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे, सगळ्यात मोठी युनियन आहे शशांक राव यांची, त्यांनी जे आवाहन नाही बघा, आता मी 28 तारखेला बैठक लावतोय आणि बैठकीमध्ये शशांक राव यांच्यासहित अनेक युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी त्यामध्ये बोलवत आहे. 28 तारखेला सकाळी 10:30 वाजता ही बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये शशांक राव आणि त्यांच्याबरोबर अजून काही पाठिंबा दिलेल्या काही संघटना आहेत त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेले 10 ते 12 संघटनांना. आणि मी त्यांना समजून सांगणार आहे की बाबा ही भूमिका राज्य शासनाची आहे किंवा ही भूमिका परिवहन खात्याची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस शशांकराव यांचे वडील हयात होते आणि ते ह्या टॅक्सी चालकांचं आणि रिक्षा चालकांचं नेतृत्व करत होते, तेव्हा 1989 साली पारित झालेल्या ह्या कायद्याला त्यांचंही समर्थन होतं. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची आहे की
शेवटी महाराष्ट्र आहे. मराठीची सक्ती हे काही चुकीचं नाही आहे. आणि व्यवसाय करणारा व्यक्ती जर महाराष्ट्रामध्ये मराठी शिकायला तयार असेल तर उलट त्यांना तुम्ही परावृत्त करायला पाहिजे. तुम्ही कर्नाटकामध्ये जा, तुम्ही तेलंगणामध्ये जा, तामिळनाडूमध्ये जा, मद्रासमध्ये जा किंवा बाकीच्या केरळामध्ये जा. त्या ठिकाणी त्यांची भाषा ही त्या लोकांना यायलाच हवी या मताचे ते आहेत. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर मराठी कोणी बोलायला तयार आहे तो रिक्षावाले, परंतु तुम्हीच जर असं आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांच्या मुजरीमध्ये अजून जर भर करून दिला तर कसं चालेल मला सांगा. त्यामुळे मी तुम्हाला आमंत्रित करतो, 28 तारखेला तुमचं काय मत आहे ते मला सांगा. अजूनही काही मार्ग, आज हा मार्ग आम्ही काढतोय, अजूनही काही मार्ग काढायचा असेल तर आमची तयारी आहे. परंतु कृपा करून मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुजोरी करू नका. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी आलंच पाहिजे. नाही, आम्ही प्रामुख्यानं आज ही जी भूमिका आहे ही भूमिका आम्ही मांडली. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाने ही जबाबदारी घेतलेली आहे. तुम्हाला मराठी बोलता येतं का, तुम्हाला मराठी समजतं का. आम्ही काय लिहायला वाचायला सांगत नाही, आम्ही काय परीक्षा घेत नाहीये त्यांची. परंतु जो नियम आहे त्या नियमानुसार तुम्हाला परवाने दिले गेलेले आहेत का याची पाहणी करणार आहोत. आमचे जर आरटीओचे अधिकारी चुकले असते, आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी जर चुकीचे काही लायसन्स दिले असतील, बॅच दिले असतील, परमिट दिले असेल तर आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करायला कुचराई करणार नाही. आम्ही त्यांच्यावरही कारवाई करू. परंतु 1 तारखेपासून आम्ही आमचा पूर्ण ज्या ज्या ठिकाणी प्रामुख्याने आता सुरुवातीला आम्ही MMR क्षेत्रामध्ये ही मोहीम आखणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी आमच्या आरटीओचे अधिकारी येतील, तुमच्या कागदपत्राची छाननी करणार. कागदपत्राची छाननी केल्यानंतर काही बोगस कागदपत्राच्या आधारे सुद्धा लायसन्स, परमिट आणि बॅच दिल्याच्या तक्रारी आहेत, त्याची सुद्धा छाननी होईल. मराठी येतं की नाही, तुम्हाला समजते की नाही, तुम्हाला लोक जे मराठीमधनं बोलतात त्यांच्याबरोबर तुम्ही मराठी भाषेमध्ये व्यवहार करता की नाही याची छाननी ते करणार. हा, मग आम्ही तेच म्हणतो ना, पर्याय तोच मराठी. सक्ती म्हणजे आमचं म्हणणं असं, तुम्हाला निदान तेवढं तरी मराठी यायला पाहिजे जो मराठी पॅसेंजर बसल्यानंतर तो जर मराठीमध्ये त्यांनी संवाद केला तर तो त्याचे संवाद तुम्हाला समजले पाहिजेत किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद साधला पाहिजे. आम्ही सक्ती असं म्हणत नाही. त्यांच्याकडे काय आम्ही पूर्ण मराठीचं साहित्य आणि मराठीचं रचना सगळं काही ते मागत नाहीये. ते तेवढं जेवढं मोजकं त्यांना मराठी हवं आहे ते त्याला चालवताना आम्ही अभ्यासक्रम पण तर असाच करतोय. जो आम्ही अभ्यासक्रम आता करतोय तो सुद्धा तेवढाच करतोय. माफक त्यांना समजलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे. आणि शेवटी हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये एवढं जर मराठी बोलायला येत नसेल आणि मग मुजोरी करत असेल तर ते योग्य नाही ना. कालपासून काही व्हिडिओ पण व्हायरल होत आहेत. बांद्रा टर्मिनलचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यातून व्यक्ती म्हणताय की बघा मराठीची सक्ती केल्यापासून कसे मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत ते उत्तर भारताच्या दिशेने निघाले आहेत. काल एक आकडेवारी होती की कालच्या दिवसात 1000 रिक्षावाले युपीला गेले. काल दिवसभरामध्ये 150 गेले. असं काही सुरू आहे का खरंच? नाही, मला एक गोष्ट सांगा. कोरोनाचा कहर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ट्रेन भरभरून गेल्या होत्या. भरभरून. काही कमी झालंय का महाराष्ट्रातून? काही कमी झालेलं नाही. हे व्हिडिओ असेच व्हायरल होत जातात. त्यामुळे त्या व्हिडिओला आणि मला असं वाटतं मराठी बोलता येत नाही किंवा मराठी समजत नाही म्हणून बाहेर जाणारे अजून कोणी लोक मराठीला मावशी संबोधणारे सुद्धा आहेत आणि चक्क मराठीमध्ये आपल्याशी संवाद साधणारे अनेक हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे आणि प्रश्न पहिला असा आहे की आम्ही कुणाचीही रोजी रोटी बंद करायचा बिलकुल भूमिका शासनाची नाही, परिवहन खात्याची नाही. उलट रोजी रोटी वाढावी यासाठी प्रयत्न करणारं हे शासन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही काही लोकांनी परवाने घ्यावेत पण मराठी शिकून घ्यावेत, बॅच घ्यावे पण मराठी शिकून घ्यावे, लायसन्स घ्यावे, मराठी शिकून घ्यावे. आम्ही कोणाच्याही रोजगारावर गदा आणणार नाही. परंतु एवढं मात्र परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी समजावंच लागेल, तुम्हाला शिकावंच लागेल. काय
नाही, अजून सर्वेक्षण नाही झालं. मीरा भाईंदरचं सर्वेक्षण चालू आहे आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला 28 तारखेला येणार आहे. सर, आज की जो बैठक हुई, इस बैठक में क्या निर्णय हुआ है, क्या इस बैठक में सबको हाँ सर, सबसे पहले तो राज्य शासन की ये भूमिका है कि सबको जो भी रिक्शा चालक है, टैक्सी चालक है, रैपिडो, ओला, उबेर या बाइक टैक्सी वाले जो लोग हैं उनको मराठी आनी चाहिए, क्योंकि बहुत सारे लोगों का ये कहना था कि हम गाड़ी में बैठते हैं जब भी रिक्शा में या टैक्सी में, तो टैक्सी चालक या रिक्शा चालकों को मराठी नहीं आती है और हमें हिंदी नहीं आती है, तो बहुत सारे झगड़े हो जाते हैं, बहुत सारे एफआईआर लॉन्च हुए गए हैं। तो हमने ये निर्णय किया कि महाराष्ट्र दिन है 1 मई, तो हम जब भी रिक्शा चालकों को या टैक्सी चालकों को लाइसेंस देते हैं, बैज देते हैं, उनको परमिट देते हैं, उस वक्त मराठी उनको आनी चाहिए, समझनी चाहिए। ये भावना रखते हुए हमें ये सब लाइसेंस उनको अगर देते हैं तो उनको मराठी आती कि नहीं, ये हम देखना चाहेंगे 1 तारीख से। साथ ही में जिन लोगों को लाइसेंस दिए, बैज दिए, जिनके वो परमिट दिए गए, वो कागजात जो है वो बराबर है कि नहीं, डुप्लीकेट कागजात उन्होंने वहां पे यूज करते हुए कुछ गलत काम तो किया नहीं, ये भी हम जानकारी करेंगे कि ये तो हमारे हमेशा की तरह आरटीओ के लोग सभी रिक्शा चालकों को, सभी टैक्सी चालकों को मांगेंगे और कागजात अगर पूर्तता होगी तो उनको मराठी आती है कि नहीं ये हम देखेंगे, मराठी समझते हैं कि नहीं देखेंगे। और ये अगर सब सही होगा तो सवाल ही नहीं आएगा, मगर जो नहीं समझते रहेंगे, जो नहीं उनको अगर मराठी आता रहेगा तो उनको मराठी सिखाने के लिए हमारे कोकण मराठी साहित्य परिषद और मुंबई मराठी साहित्य संघ के लोग आगे आए हैं। वो लोग कुछ उनके लिए अभ्यासक्रम रखेंगे, उस अभ्यासक्रम का माध्यम से वो लोग मराठी सिखाएंगे और सीखते हुए आप अगर फिर एक बार अगर हमारे पास मांग करोगे कि हमें वक्त चाहिए, हमें टाइम चाहिए, तो वो देने की कोशिश भी हम करेंगे। इंस्पेक्शन की जो शुरुआत है वो क्या हो चुकी है? क्या नहीं, मीरा भाईंदर के लिए हमने सिर्फ कुछ कंप्लेंट आई थी, वहां के लोक प्रतिनिधियों की थी। 28 तारीख तक उसका रिपोर्ट हमारे पास आ जाएगा। मीरा भाईंदर का होने के बाद 1 तारीख से पूरे कोकण रीजन में, सबसे पहले हम एमएमआर रीजन में सबसे ज्यादा ये रिक्शा और टैक्सियों की संख्या है, इसलिए कोकण रीजन में हम ये मुहिम करेंगे 1 मई यानी महाराष्ट्र दिन से। और वो जो हमारा मुहिम है उसके अंतर्गत हम लोग सब बैच रिक्शा चालकों के और वैसे ही परमिट और लाइसेंस भी, कागजात जो उनके हैं वो बराबर दिए गए नहीं, क्योंकि जब भी कागजात दिए गए उनको तभी हमने वहां पे ऐसे कंपलसरी लिखा गया है उसमें कि मराठी जो है उनको आनी चाहिए और मराठी उनको बोलनी चाहिए, समझनी चाहिए, ये हमारा निकष है। उसमें वो बैठते कि नहीं ये देखेंगे और फिर उसके ऊपर हम लोग मार्ग निकालेंगे। देखेंगे ना, हमारा आरटीओ के लोग उनके साथ बात करेंगे और बात करते हुए समझता तो है ही। स्पीकिंग सिर्फ बोलना और समझना आता है कि नहीं, लिखा पढ़ी कुछ भी नहीं है। नहीं, कुछ भी नहीं, गवर्नमेंट की ओर से देगा और कोई फ्री ऑफ कॉस्ट सब मिलेगा। बड़ी संख्या में जो ड्राइवर हैं या टैक्सी ऑटो, उनमें ये अनाउंसमेंट के बाद काफी डर सा माहौल भी है, उन्हें क्या कहना चाहेंगे आप? अरे डर निकालने के लिए तो ये सब कर रहे हैं। डर के मारे इस महाराष्ट्र में कोई भी व्यवसाय मत करो भाई, सीखो मराठी बहुत अच्छी है और हिंदी और मराठी में ज्यादा फर्क नहीं है। हिंदी और मराठी अगर थोड़ा सा सोचेंगे तो हिंदी भाषिकों को मराठी 1 घंटे में भी आ सकती है, मगर आप सोचेंगे भी नहीं, समझेंगे भी नहीं, किसी के नाद पे लग के अगर आप ऐसी भाषा करोगे कि नहीं आपको जो करना है हम मगर मराठी नहीं सीखेंगे, चलेगा नहीं। ये राज्य शासन मराठी भाषिकों को, राज्य शासन है, मराठी भाषिकों को ज्यादा से ज्यादा प्रोत्साहन देने वाला ये हमारा राज्य शासन है और इस माध्यम से आप भी मराठी सीखो, आपका उसको फायदा ही है, नुकसान थोड़ी है। थोड़ी पैसे कोई मांग रहे आपको सीखने के लिए। एक तब्दीली खाली मैं बोलता हूँ, उससे आपके सब ये जाएंगे। हम माफक मराठी के बारे में बोलते हैं, ये जो बोलते हैं मराठी आनी चाहिए, तो उस हिसाब से पूरी मराठी आनी चाहिए ऐसा नहीं। व्यवहार के लिए जो लगती है, मतलब रिक्शा में बैठने के बाद कहाँ जाते हो, कैसे जाते हो, कितने पैसे हो गए, ये जो 10 सेंटेंस है, मेरे ख्याल से 10 या 20 सेंटेंस होंगे, वो उतने ही करने हैं। मराठी आनी चाहिए ऐसा नहीं, मराठी में जो व्यवहार करते हैं रिक्शा वाले,
वो रिक्शा वालों के लिए जो आवश्यक बातें हैं 10 सेंटेंस होंगी, आप 5 सेंटेंस होंगे, वो आने चाहिए. तो इसके लिए उसका टेन्शन लेने की और जरूरत एक नहीं. बात आप लोगों को म्हणजे मराठीमध्ये पण हे सांगतो की मराठी राजभाषा अधिनियम आहे जो राज्य शासनाच्या परिवहन विभागाला पण लागू आहे. काही लोक हा नियम आहे हे कोर्टात गेले होते, मग ते कोर्टात गेले होते. मराठी राजभाषा अधिनियम आहे आणि त्या अधिनियमामध्ये तरतूद आहे की प्रत्येक डिपार्टमेंटला मराठी हा अनिवार्य आहे आणि मराठी राजभाषाच्या अधिनियमानुसार ही सगळी कारवाई चालू आहे आणि संवादात्मक फक्त मराठी शिकावं हीच भूमिका आहे. सर, कितना टाइम दिया जाएगा ऑटो या टैक्सी ड्राइवर्स को मराठी सीखने के लिए? 28 तारीख के लिए, जब 28 तारीख को जो बैठक होगी तो बैठक में जब भी वो कुछ मांग करेंगे तो उस मांग के हिसाब से वक्त दिया जाएगा. मगर ये तो मैंने वही कहा है कि पूरा का पूरा मराठी थोड़ी आपको सीखना है. अभी बाद में आप अगर एक बार बोलते जाओगे तो पूरा मराठी सीखोगे, आप खुद मराठी के प्राध्यापक बन जाओगे. हमारी शुभकामनाएं आपको. लाइसेंस कैंसिलेशन के भी टर्म्स होंगे अगर? अभी देखेंगे आगे. पहले देखिए, आप ही बोलते हो कि लोग भाग जाते हैं. हमारे यही कहना है कार्रवाई जरूर होगी. किस तरह की कार्रवाई होगी ये हम डिसाइड करेंगे. सर, पण इथून पुढे मग लायसन्स काढतानाच रिक्षा चालक किंवा ऑटो चालक लायसन्स काढतानाच त्यांना हा सब्जेक्ट किंवा हे कंपल्शन असणार नाही. बघा, मोटर परिवहन विभागाच्या नियम 4/28 आणि नियम 85 मध्ये आवश्यक ते बदल करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे. उद्या लायसन्स देत असताना, बॅच देत असताना, परमिट देत असताना जर काही आम्हाला आमच्या डिपार्टमेंटच्या नियमावलीमध्ये काही बदल करायचे असेल तर ते बदल सुद्धा आम्ही करू. म्हणजे काही जे मध्ये अधेमध्ये बोलतात ना की हे असं आहे ते तसं आहे, हा अधिकार नाहीये त्यांना, तो अधिकार नाही, तो अधिकार सुद्धा घेण्याचा अधिकार हा आमच्या डिपार्टमेंटला आहे. सर, एक वेगळा प्रश्न आहे. तुमच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात आलेले आहे. शिवाजी गोड होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला घरात घुसून मारू, पानसरेंसारखे त्यांचे हालगोळ अशा प्रकारचा उपयोग केला आहे. काँग्रेसने म्हटले का पानसरेंच्या हाताने त्याचा सुद्धा सहभाग असू शक्यता आहे. वारंवार असे नाही, मला काही त्या संदर्भात माहिती नाही. मी तर फक्त मराठीच्याच मागे लागलेलो आहे सगळं आणि सगळे साहित्यिक विचारे लांबून आलेले आहेत. 2 दिवस झाले शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. याचा एक गैरफायदा असा म्हणून घेतला जातोय की अनेक सेतू कार्यालयामध्ये वेगवेगळे प्रमाणपत्र देत जातात. ऍडमिशनची प्रोसेस कुठे आहे किंवा सुरुवातीच्या दरम्यान अनेक जण विद्यार्थी जातात, प्रमाणपत्र काढतात. ऑब्व्हियसली प्रशासकीय यंत्रणा 7-12 पासून सगळ्यांना इथे चालतात. अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांचा संपाचा फायदा घेऊन ते उपस्थित कर्मचारी ते अतिरिक्त पैसे मागतात आणि प्रमाणपत्र देत आहेत. उलट एका साईडला अधिकारीची मुंजोरी तर सुरूच आहे आणि दुसऱ्या बाजूला पैसेही अतिरिक्त घेतात. मी आता बैठक आहे वर्षावर मुख्यमंत्र्यांकडे, तर त्या संदर्भात त्यांचे तर शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे त्या संदर्भात, तर त्यांच्याशी चर्चा करू. दुसरं की परिवहन खात्याच्या आज सीएम साहेबांबरोबर बैठक आहे. असं एक सांगितलं जातं की या विभागात म्हणजे तिथे सुद्धा त्यांच्याकडे काही रिक्षा संघटनांनी मागणी केली आहे की तुमचा आग्रही भूमिका आहे त्या संदर्भात चर्चा करावी सीएम. नाही, काही नाही. चर्चा आमची कालच झाली. उपमुख्यमंत्री, मी आणि मुख्यमंत्री होतो आणि जी चर्चा व्हायची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून, माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून जी चर्चा करायची होती ती चर्चा त्यांच्याबरोबर झालेली आहे. आज विषय परिवहनचा हा वेगळा आहे. जो आज बैठक जी आहे तो वेगळा विषय. सीएमने स्टँडवर फॉर्म आहे. माझी चर्चा शेवटी त्यांच्याशी झालेली आहे. काय सांगायचं ते त्यांनी मला सांगायचं आहे आणि मी काय सांगायचं ते त्यांना सांगितलेलं आहे. त्यांचा पाठिंबा आहे तुमच्या या म्हणजे तुमच्या विभागाच्या या कृतीला त्यांचा बघा, राज्य शासनाच्या नियमामध्ये जे काही आहे ते पूर्णपणे नियमानुसार करण्याचे त्यांनी मला अधिकार प्रदान केलेले आहे. नियमानुसार. सर, तुम्हाला एक प्रश्न आहे. पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असं करण्यासाठी काही जण प्रयत्न करतात असं रोहित पवार आणि पवार कुटुंबी म्हणत आहेत. कसं वाटतं सगळं राजकीय? नाही, अजून काही नाही. आता उद्या तर इलेक्शन झाल्यानंतर मग, पण शक्यतो कुटुंबामध्ये वाद होता कामा नये. पवार विरुद्ध पवार होता कामा नये. ठाकरे विरुद्ध ठाकरे होता कामा नये. शिंदे विरुद्ध शिंदे होता कामा नये. फडणवीस विरुद्ध फडणवीस असं काही होता कामा नये. ह्या मताचा मी आहे. शेवटी कुटुंब आहे. कुटुंबाने एकत्रित राहावं आणि गेल्या अनेक वर्षापासूनची महाराष्ट्राची ती परंपरा आहे आणि ह्या मताचं मी आहे. त्यामुळे कुठेही कुटुंबामध्ये वाद होऊ नये असं मला तरी स्वतःला वाटतं. शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि पक्षामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. काय अपेक्षा? धनुष्यबाण जे आम्हाला मिळालेलं आहे ते आम्हाला मिळणारच आहे, कारण बाळासाहेबांची शिवसेना आहे.
एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्या माध्यमातून ह्याच धनुष्यबाणावर 60 आमदार आणि 7 खासदार एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून निवडून आलेले. त्यामुळे जो अधिकार आमचा आहे, जे चिन्ह आमचं आहे ते आम्हाला मिळणार याची आम्हाला खात्री आहे. फक्त न्यायालयाचा निर्णय काय लागतो त्या निर्णयावर सगळं काय अवलंबून आहे. काय कल्पना ते न्यायाधीशानं विचारा. नाही बघा, चढाओढ असणं काही वाईट नाहीये, काही चुकीचं नाहीये. कारण शेवटी पक्ष कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी पक्षाच्या प्रमुखांकडनं मिळत असते. ही चढाओढ होते, परंतु चढाओढ झाल्यानंतर पक्षानं घेतलेला निर्णय हा अंतिम होतो. त्यामुळे चढाओढ काही चुकीचं आणि वाईट आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे व्हायला हवं, परंतु शेवटी जेवढ्या जागा असतात तेवढेच उमेदवार निवडले जात असतात. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. तर आता तुम्ही बोलताना असं सांगितलं की माफक मराठीची अपेक्षा आहे काही फार यावं, पण एकीकडे तुमचा सगळ्यांचा उद्देश हा मराठीचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त व्हावा हा आहे. त्या उद्देशासाठी म्हणूनच तुम्ही इतके वर्ष काम करता. मग या माफक जी मराठी यावी असा तुमचा प्रयत्न आहे, त्यातून काय साध्य होईल? जो तुमचा राज्य हेतू आहे तो साध्य होत नाही. आम्हाला आता ह्या जेव्हा सरनाईक साहेबांनी मला बोलवलं इकडे, त्यावेळी त्यांचा जो हेतू आहे की हे जे दडपण आलेलं आहे सगळ्या रिक्षा चालकांवर, आणि त्यांना असं वाटतं की हे फार कठीण गोष्ट आता आमच्याकडून करून घेत आहेत आणि आमचं आता ऑब्जेक्शनेबलच सगळं काम झालंय. तर ते तसं न असता आमची चर्चा अशी झाली आहे की आम्ही आता बसून 10 कुठल्या वाक्य करायची, त्यांना त्यांच्याकडून बदलून घ्यायची किंवा त्यांचे अभ्यास करायचा जी आवश्यक असतात रिक्षा चालताना. अगदी म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय विचारतो, कुठे जाणार आहोत, किती पैसे होतील, ही जागा माहिती आहे का, इतकंच असे आम्ही ते काढणार आहोत. आता 10 कुठले वाक्य आहेत. तर एवढाच माफक हेतू आहे आमचा. यांच्यावरून जाऊन आम्हाला मराठीचा प्रचार प्रसार असं काय आमच्या डोक्यात नाही. फक्त मराठी नावाची गोष्ट जी खूप महत्वाची आहे महाराष्ट्रात असताना, शिवरायांची भाषा आहे, लता मंगेशकरची भाषा आहे, सचिन तेंडुलकरची भाषा आहे, ती भाषा तुम्हाला शिकायला काय वाईट आहे असं एक आमचं सतत म्हणणं असतं. की जो इकडे येतो त्याला जसं ह्या गोष्टीबद्दल शिवाजी महाराजांबद्दल अभिमान असतो तसं त्याला मराठीबद्दल सुद्धा प्रेम वाटायला पाहिजे. त्यांनी असं मराठी ही भयंकर भाषा आहे आणि तिचा भयंकर त्रास होईल असं नाही ना. अगदी सोपी भाषा आहे ती. 10 मिनिटात आपण शिकू शकतो अशा गोष्टी आहे. आमचं तर म्हणणं असं आहे की हा जो कोर्स आहे तो अगदी 2 आठवड्याचाच कोर्स असेल. की त्याला फक्त आम्ही एक ॲप तयार करतो आहोत. त्या ॲपमधून हिंदी वाक्य आणि मराठी वाक्य असं ते ॲपचं स्वरूप आहे. त्यातून इतक्या पटकन समजणार आहे की एक रिक्षावाला दुसऱ्या रिक्षावाल्याला शिकवू शकेल नंतर की इसको ये बोलते मराठी में. इतकं ते साधं आहे. त्याच्यामुळे काल काही रिक्षा चालक आलेले होते, म्हणजे सदावर्तेंच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की रिक्षात एकही माणूस मराठीत बोलत नाही. बरोबर. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जी मराठी माणसं आहेत ती सुद्धा मराठीत बोलत नाही. मग आता या प्रसंगावरून म्हणजे आता एकीकडे आपण जे हिंदी भाषी आहे त्यांना सांगतोय की तुम्ही मराठी बोला, मराठी भाषिकांना तुम्ही काय सांगता? नाही, आता कसं आहे की काही ठिकाणी जिथे खूप इंग्रजीचं किंवा हिंदीचं प्रमाण झालंय तर ते हिंदी बोलतात आपण मानतो. पण ठाण्यासारख्या ठिकाणी तो माणूस जर का भिवंडीवरून येत असेल, तो माणूस कुठल्या तरी गावातून येत असेल, तो हिंदी नाही बोलत, तो मराठीच बोलत. सगळा जो समाज इकडचा आहे, म्हणजे आता नवी मुंबई घ्या, पालघर घ्या, ठाणं घ्या, इथे सगळे असे हिंदी बोलणारी नाहीत, मराठी बोलणारी जास्त आहे. हिंदी बोलणारा जो बेल्ट आहे तो वेगळा आहे, ती सगळी शहरी लोक आहेत. पण तुम्ही जरा क्रॉस केलं, थोडंसं आउटस्कटला गेलात की तुम्हाला कळतं की मराठी लोक आहेत ती, आणि ते मराठी बोलतात. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की जे लोक मराठीतून बोलतात ना त्यांच्यासाठी आपण सगळं हे करतो आहोत. आणि हिंदी सगळे बोलतात म्हणून सगळ्यांनी हिंदीत आता बोलायला पाहिजे. त्याच्याऐवजी असं एक अप्रोच करायला काय हरकत आहे की मराठी पण बोला की थोडंसं मराठी बोला, कामापुरतं मराठी बोला, तेवढं ते यायला हरकत नाही ना. म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो तर असं तर व्हायला पाहिजे. आपण काय त्यांनी ज्ञानोबानी काय लिहिलंय आणि तुकोबानी काय लिहिलं हे तर विचारत नाहीत ना. आपण साधंच त्यांना सांगतो की 4 वाक्य बोलता आली पाहिजे, आणि बोलतात. मी अनेक ठिकाणी बघितलं की त्यांना जेव्हा कळतं की ह्या माणसाला मराठीच आपल्या हिंदी येतच नाही अजिबात, म्हणजे माझी समजा आई आली तिला हिंदी नसेल तर तो बोलतो, हिंदी बोलणारा माणूस मराठीत ट्राय करतो सांगायला. तर मेंदळे मॅडम काय म्हणतात? मी मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बोलते आणि आम्ही गेली 40-45 वर्ष अमराठी लोकांना मराठी शिकवत आहे. कितीतरी बार्शी
गुजराती असे अनेक लोक आमच्याकडनं मराठी शिकून गेलेत. आम्हाला काही मराठी साहित्यिक तयार करायचे नाही आहेत किंवा मराठीचे अभ्यासक तयार करायचे नाहीत. पण महाराष्ट्रात तुम्ही राहता, महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. आपण बंगालमध्ये गेलो तर आपण मराठीत तिथे बोललो तर त्या लोकांना कळणार आहे का? आपण चेन्नईला गेलो तर तिथे आपण मराठीत बोललो तर त्यांना कळणार आहे का? तर आपण प्रयत्न करतो ना त्यांच्या भाषेतले शब्द त्यांना सांगायची किंवा निदान हिंदी इंग्लिशमध्ये बोलण्याची. मग महाराष्ट्रात जे मराठी प्रवासी त्यांच्या वाहनांमध्ये बसतात त्यांना सहजतेने आपल्याला कुठे जायचं हे सांगता यावं. त्यात अनेक ज्येष्ठ व्यक्ती असतात, काही जणांना अजिबात इतर दुसऱ्या भाषा येत नाहीत. अशा लोकांना जर त्या वाहनात बसायचं असेल आणि नीटपणाने त्यांना कुठे जायचं आहे ते त्यांना सांगायचं असेल तर त्या चालकाला ते समजलं पाहिजे. इतकी साधी याच्या मागची भावना आहे. त्यांना काही मोठं मराठी शिकवून काही करायचं नाही आहे. त्यांना रोजच्या संवादाच्या याच्यात जे वागता येईल किंवा बोलता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल एवढंच आम्हाला बघायचं आहे. आता नर्सिंगच्या लोकांना, इथे जे लोक नर्सिंगचं घेतात त्या लोकांना मराठी शिकायलाच लागतं. कारण हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आले तर त्या पेशंट्सची त्यांना सांगायला तर पाहिजे, त्या पेशंटला सांगता आलं पाहिजे की त्याला काय होत आहे. तसंच रिक्षावाले, टॅक्सीवाले यांना आम्हाला काही त्यांचा धंदा बंद करायचा नाही आहे किंवा कुठेही त्यांना कमीपणा द्यायचा नाही आहे. उलट त्यांचा धंदा वाढावा आणि त्यांना त्यांच्या ग्राहकांशी नीटपणाने संधान साधता यावं, संवाद साधता यावा, ह्यासाठी हा सगळा प्रयास चाललेला आहे. महाराष्ट्रात राहिल्यानंतर एक मुंबई सोडली तर बाकी ठिकाणी तर मराठीच वापरलं जातं. मुंबईतच थोडं असं आहे की इतर भाषिक लोक मुंबईत आहेत आणि ह्यामुळे थोडं आपलं सुद्धा असं होतं की आपण टॅक्सीत किंवा रिक्षात बसलो तर पटकन आपण त्यांना हिंदीत बोलतो. हे एकतर आपणही शिकलं पाहिजे की आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मराठीतच त्यांना सूचना द्यायला पाहिजेत. हे आपण लोकांनी पण शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या लोकांनी पण आपल्याला विचारलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी काही सोप्या गोष्टी यांनी सांगितलं तसंच आम्ही करणार आहोत की अगदी साधी साधी वाक्य, कुठे जायचं आहे, किती पैसे झाले, हे त्यांनी सांगता त्यांना यावं एवढंच फक्त आम्हाला हवं आहे. त्या दृष्टीनेच आम्ही अभ्यासक्रम म्हणण्यापेक्षा फक्त ही काही वाक्यच आम्ही तयार करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की ही आम्ही ॲपवरनं सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत की जसं त्यांना काही कुठल्याही क्लासला जायला नको, कुठे फिया देऊन शिकायला नको, काहीच नको. सततच आज लहान मुलंसुद्धा सतत रील्स आणि हे बघतच असतात की नाही, रिक्षा टॅक्सीवाले सुद्धा बघत असतात, ऐकत असतात. त्यात त्यांना तोंडीच जर मराठी भाषेतली काही वाक्य शिकवली गेली तर ते सहज बोलू शकतील आणि त्याचा त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा नक्कीच फायदा होईल. पॅम्पलेट्स टाईप दिलं जाईल, ॲप देणार आहोत. आणि छोटी ॲप पुस्तिका तयार करायचा प्रयत्न चाललाय. मोबाईल तर आजकाल सगळ्यांच्याचकडे असतो. मोबाईलवर जर त्यांनी ॲप ऐकलं तर ते सहज बोलू शकतील. आता साधा जीपीएस असतो सगळ्यांच्याकडे, जीपीएस वरनं त्यांना कळतच की नाही कुठे जायचंय, काय जायचंय. बरोबर आपल्याला कळत नाही, त्यांना बरोबर कळत. आम्ही तर विचार करतो तो जीपीएस सुद्धा मराठीत करावा जेणेकरून त्याला जीपीएस मराठी म्हणजे समजेलच मराठीमध्ये. आपलं गुगल पे किंवा अजून म्हणजे काही हे असत फोन पे, तर ते फोन पे करताना सुद्धा धन्यवाद आपले ₹1.50 मिळाले मराठी. मीटिंग मध्ये विचार झाला हे असं व्हायला पाहिजे जेणेकरून सातत्यानं हॅमर मराठीचा भडीमार. आम्हाला त्यांना कुठेही अडचणीत आणायचं नाहीच आहे अजिबात. उलट त्यांचा व्यवसाय जास्त सुकर व्हावा हीच इच्छा आहे.